राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्याआधी निवडणूक प्रचार कधी थांबतो आणि काय करता येतं यावर सध्या मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. नियमानुसार मतदानाच्या 48 तास आधी जाहीर प्रचार थांबवावा लागतो. त्यानुसार आज 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता जाहीर प्रचार थांबणार आहे. मात्र यानंतरही उमेदवारांना मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत घरोघरी जाऊन प्रचार करता येणार आहे असल्याचं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलं आहे. देशात लोकसभेपासून विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ती निकाल जाहीर होईपर्यंत लागू असते. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराला कुठल्याही प्रकारे प्रचार करता येत नाही असाच आजवर नियम पाळला जात होता. पण हा नियम केवळ जाहीर प्रचाराबाबतच लागू असल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. म्हणजेच लाऊडस्पीकर, सभा, रॅली, पत्रकं वाटप यावर बंदी असेल, पण उमेदवार स्वतः 5 पेक्षा जास्त लोकांशिवाय घरोघरी प्रचार करू शकतात. दरम्यान या संदर्भातील निवडणूक आयोगाच्या बैठकीसंदर्भात एक बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामध्ये 13 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान घरोघरी प्रचारास परवानगी, मात्र पत्रके वाटण्यास मनाई असल्याचं सांगण्यात आलं आहे. याच स्पष्टीकरणामुळं आता अनेक ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असून प्रचार थांबतो म्हणजे नेमकं काय थांबतं यावर चर्चा रंगली आहे. दरम्यान आजच 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या या निर्णयाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.